सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा चॅनलला. चांदमातला भाग 166. शशीनं आता लक्ष्मीनारायण चाळीमध्ये मालन आणि कस्तुरीकडे गुपचूप जाणाऱ्या सचिनला जाब विचारण्यासाठी हातात पिस्तूल घेतला. तसा सचिन फार घाबरला आणि त्यानं शशीच्या पायात लोळण घेतली आणि म्हणाला, माफ करा छोटे शेठ, माझी चूक झाली, मी पुन्हा असं करणार नाही. आणि शशी आता खुर्चीत बसला आणि त्यानं त्याचे पाय समोरच्या टेबलवर ठेवले. दोन्ही पायावर पाय टाकून हलवू लागला आणि त्या बुटामधून डॅशिंग लुक देत तो सचिनकडे बघायचा. पुन्हा दोन्ही पाय मिटवायचा आणि सचिन आता त्याचा तो डॅशिंग लुक बघून घाबरत होता. आणि पांडू म्हणाला, सचिन खरं खरं बोल, खोटं बोलून काहीही फायदा नाही, कारण इथं सगळं समजलेलं आहे आम्हाला. आणि सचिन घाबरत म्हणाला, ते छोटे शेठ, ती मुलगी कस्तुरी, मला त्या दिवशी आपण गेलो होतो, असा घाबरत म्हणायला लागला. आणि त्याला नेमकं काय म्हणायचं आहे याचा अंदाज शशी घेत होता आणि बऱ्यापैकी त्याच्या तोडक्या मोडक्या शब्दांची जुळव करून शशीने त्याच्या मनात एक जुळवाजुळव केली आणि म्हणाला, सचिन, तुझ्या घरी कोण कोण असतं? तसा सचिन गडबडला. शशी अचानक असा प्रश्न विचारेल असं त्याला वाटलंच नव्हतं आणि तो तसाच गप्प बसला. शशी पुन्हा एकदा म्हणाला, सचिन, तुझ्या घरी कोण कोण असतं? आणि सचिन म्हणाला, आई वडील ते गावाला असतात. इथं मुंबईत मी आणि माझा छोटा भाऊ दोघेच राहतो. तो कॉलेजला आहे. त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी त्याला इथे घेऊन आलो आहे. आणि शशी म्हणाला, तुझं लग्न झालं नाही का अजून? तुझं वय काय आहे? सचिन म्हणाला, 32 वर्ष. शशी म्हणाला, मग अजून लग्न का नाही झालं? सचिन म्हणाला, कोणीच पोरगी देत नाही. मुलगी बघायला गेलो की तू काय काम करतो हे विचारतात आणि मी काय काम करतो हे त्यांना सांगू नाही शकत. एक वेळ लोक गावाकडे शेती करणाऱ्या मुलांना मुली मिळतात, पण काहीच काम धंदा करत नाही म्हटल्यावर मुलगीच मिळत नाही आणि त्यातच लग्न राहिलं. शिवाय माझ्या भावाची जबाबदारी आहे माझ्यावर. त्याला मी खूप शिकवणार आहे. मला शिकता नाही आलं पण मी त्याला डॉक्टर करणार आहे. जर लग्न झालं आणि माझ्या बायकोने त्याला सांभाळलं नाही तर? म्हणून मी पण लग्नाचा विषय सोडला. आणि आता त्याचं ऐकता शशीनं पुन्हा सिगरेट पेटवली आणि पांडू हळूच म्हणाला, छोटे शेठ, अर्ध्या तासाच्या आत तिसरी सिगारेट आहे ही. आणि शशी त्याला बेफिकीरपणे सिगारेटच्या धुरासारखा उडवून लावत म्हणाला, गप रे दिलीप कुमार, तू ना माझ्या बायकोसारखा करू नकोस. आणि सचिन, मला एक सांग, तुला कस्तुरी आवडते ना? आणि आता हे ऐकलं आणि सचिन खाली मान घालून गप्प बसला. आणि शशी त्याला म्हणाला, उठ आणि इथे बस आणि मला सांग, खरंच ती तुला आवडते का? आणि सचिन घाबरून खोटं बोलत म्हणाला, नाही. आणि शशी म्हणाला, सचिन, तुझे डोळे सांगतात की तुला ती आवडते. मी त्या दिवशीपासून बघतोय तुझ्या डोळ्यात. जेव्हापासून तू तिला बघितलं आहे तेव्हापासून तिच्याविषयी काहीतरी वेगळे फिलिंग आहेत तुझ्या डोळ्यामध्ये. मग जर डोळे खरं बोलत असतील तर तू का खोटं बोलतोस? बोल, खरं काय आहे ते सांग आणि माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. हे बघ, तुझे डोळे खरं बोलतात तर तोंडाने खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही. मला नेहमीच बेधडकपणे खरी बोलणारी माणसं आवडतात. आणि सचिन म्हणाला, हो छोटे शेठ, मला ती आवडते. मग शशी थोडा हसला आणि म्हणाला, शाबास. अरे, कोणालाही आवडावी अशीच आहे ती. खूप सुंदर आहे आणि स्वभावाने सुद्धा छान आहे. पण खरं सांगू तर तुला तिच्याविषयी सगळं माहीत असणं गरजेचं आहे. तिचा भूतकाळ माहीत असणं गरजेचं आहे, तरच तू तिच्याविषयी तुझ्या या फिलिंग आहेत त्या पुढं जाऊ दे. आणि सचिन काहीच न कळून म्हणाला,
म्हणजे छोटे शेठ, तुम्हाला राग नाही ना आला मी तिला लाईक करतो म्हणून? शशी हसला आणि म्हणाला, मला का राग येईल? पण सचिन, ती तुझ्यापेक्षा वयानं मोठी आहे, 5-6 वर्षांनी. तिचं आधीचं लग्न झालं आहे, ती वेडसर झाली होती तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनं, आणि आत्ता कुठं ठीक झाली आहे. असं म्हणून शशीनं त्याला सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाला, आता तू तरीसुद्धा तिला लाईक करशील का आणि तिच्यासोबत लग्न करशील का? आणि सचिन थोडा वेळ गप्प बसला आणि म्हणाला, हो छोटे शेठ, तरीही ती मला आवडते. भूतकाळात तिच्या आयुष्यात जे काही झालं याचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमान काळात ती एकटी आहे आणि तिचं आयुष्य सावरण्याची जर मला संधी मिळत असेल तर मी तयार आहे तिच्यासोबत लग्न करायला. आणि हे ऐकून शशीला खरंच आनंद झाला आणि कस्तुरीला पुन्हा नव्यानं तिचं आयुष्य सुरू करण्याची संधी मिळत आहे असं त्याला वाटलं. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती होती कस्तुरीचा होकार. आणि कस्तुरीला कसं समजवायचं, कशी तयार करायची, हे जास्त मोठं आव्हान होतं. जयवंतला विसरून कस्तुरी सचिनसोबत लग्न करेल का, असा प्रश्न शशीला पडला. आता चंद्राची मदत घ्यायची असं त्यानं ठरवलं. आणि शशी सचिनला म्हणाला, तू तयार राहा, आपण कस्तुरीकडे जाऊन सगळं बोलूया, पण त्याआधी मी चंद्रासोबत बोलून घेतो. मग आज शशी जरा लवकरच घरी आला आणि चंद्रा तिच्या बेडरूममध्ये कपड्याच्या घड्या घालत होती आणि तो केव्हा आला हे सुद्धा तिला कळलं नाही. उद्या पहिली अंघोळ होती आणि त्याची सगळी तयारी तिनं केली होती. घर दिव्याच्या रोषणाईनं नटलेलं होतं आणि तिची लगबग दिवसभर सुरू होती. आणि शशी हळूच आला, पाठीमागून तिला मिठी मारली आणि म्हणाला, हॅपी दिवाळी. आणि आता चंद्रासुद्धा चांगलीच इंग्लिश बोलत म्हणाली, हॅपी दिवाळी तुला पण. आणि ते ऐकून शशी चकित होऊन म्हणाला, अरे वा, छान इंग्लिश जमायला लागलं की तुला, लवकरच तू इंग्लिशमध्ये मास्टर होणार असं दिसतंय. आणि चंद्रा हसून म्हणाली, मग का नाही होणार, आमचे इंग्लिशचे मास्तरच आहेत तसे, एकदम हुशार. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत इंग्लिशमध्येच मला शिकवत असतो, मग मी सुद्धा मास्तर होणारच. आणि शशी म्हणाला, मास्तर नाही ग बाई, मास्टर. आणि चंद्रा हसून म्हणाली, मास्तर. आणि शशीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, तू ना कधीच सुधारणार नाही. आणि चंद्रा हसली आणि म्हणाली, ते जाऊ दे, पण तू आज लवकर का आलास? आणि शशी म्हणाला, म्हणजे मी यायला नको होतं का लवकर? उशिरा आलो तरी ओरडतेस आणि लवकर आलो तरी प्रश्न विचारतेस. नक्की तुझ्या मनात काय असतं ग? मी नक्की वागू तरी कसा हे एकदा मला सांग. आणि चंद्रा हसून म्हणाली, नाही र, मी कशाला ओरडेन, पण सणासुदीला तरी घरी येतोस की नाही असं वाटलं. आणि फराळाचा डबा घेऊन जायचं आहे आपण कस्तुरी आणि आईकडं, तुला माहीत आहे ना. शशी म्हणाला, चंद्रा, त्यापेक्षा त्यांनाच इथं बोलवूया ना 4 दिवस. आणि ऐक ना, एक गोष्ट तुला बोलायची होती, फार महत्त्वाची आहे, कस्तुरीबद्दल बोलायचं होतं. चंद्रा म्हणाली, काय? शशी म्हणाला, सचिन आहे ना, जो माझ्यासोबत असतो, त्याला कस्तुरी आवडते. त्या दिवशी त्याला घेऊन गेलो होतो आणि एका नजरेत त्याने तिला पसंत केली आणि मी त्याला तिच्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. तरीही तिचं आयुष्य सावरण्यासाठी तो तयार आहे तिच्यासोबत लग्न करायला. मग तुझं काय मत आहे, मला सांगशील का? आणि हे ऐकून चंद्राला फार आनंद झाला. खरंच कस्तुरीचं जर पुन्हा लग्न झालं आणि तिच्या होरपळलेल्या आणि बेचिराग झालेल्या आयुष्यात जर पुन्हा प्रेमाचे रंग भरले गेले तर किती चांगलं होईल असं तिला वाटलं. आणि चंद्रा म्हणाली, हे तर लय भारी होईल, पण कस्तुरी तयार होईल का? शशी म्हणाला, तेच ना, म्हणून तर तुझ्याकडे आलो आहे. कस्तुरीला तयार करायची जबाबदारी तुझी. सचिन चांगला मुलगा आहे,
या फील्डमध्ये राहूनसुद्धा त्याला कसलंही व्यसन नाही, एकदम निर्व्यसनी आहे. आणि चंद्रा त्याच्या खिशातून सिगारेटची पाकिट काढत म्हणाली, पण माझ्याच नवऱ्याला कसं या बयाचं वेड लागले कुणास ठाऊक, सुटतच नाही. असं म्हणून ती त्याच्या सिगारेटची पाकिटं रोजच्यासारखी कचऱ्यात टाकायला निघाली. तो संध्याकाळी घरी आला की त्याचे खिसे चेक करायचे आणि सिगारेटची पाकिटं फेकून द्यायची, असं चंद्राचं काम होतं. तसं त्यानं तिचा हात पकडला आणि मला, अगं गपकी, का अशी करतेस? तू तिला तुझी सवत समजतेस का? आणि चंद्रा म्हणाली, एक वेळेस सवत परवडली. आणि पुन्हा जीप चालून म्हणाली, नको नको, ती पण नको, नाहीतर लगेच घेऊन येशील माझ्या उरावर बसायला. आणि शशी हसला आणि म्हणाला, का गं, तू तर कुठल्याच गोष्टीला तयार नाहीस, घाबरट कुठली? चंद्रा थोडी नाराज होऊन म्हणाली, माझ्या आईच्या उरावर पण बसायला आली की सोबत, आणि आयुष्यभर माझ्या आईच्या जन्माची परवड झाली. ती परवड मी खूप जवळून बघितली, पण जाऊ दे, मरू दे तो विषय. तू कस्तुरीचं काय म्हणत होता? आणि नको काळजी करू, मी बोलते तिच्याशी. मग आता दुसऱ्या दिवशीच पहिली आंघोळ होती. खूप पहाटे उठून चंद्रानं अभिजितला शशीला उठणं लावून आंघोळ घातली आणि फराळ घेऊन ते दोघेसुद्धा कस्तुरीकडे गेले आणि सचिनलासुद्धा सोबत घेतला. आज घातलेल्या नव्या कपड्यामध्ये तो सुद्धा उजळून निघालेला होता आणि छान दिसत होता. आज कस्तुरीनंच थोडीशी नवी असलेली साडी घातली होती. खूप सुंदर दिसत होती ती. आणि जेव्हा आजही सचिन आणि तिची नजरानजर झाली आणि कस्तुरी त्याला चहा द्यायला गेली, तेव्हा आठवणीनं म्हणाली, आता चहाच्या कप्पाचा दांडच पकडा बरं, नाहीतर पुन्हा हात भाजेल. आणि सचिनसुद्धा बिनधास्तपणे म्हणाला, जर भाजला तर तुम्ही आहातच की, तुमच्या पदरानं माझा हात पुसायला. आणि हे ऐकलं आणि कस्तुरी थोडी संकोचली आणि परत फिरली आणि ती आतमध्येच निघून गेली आणि गप्प झाली. शशीनं आता चंद्राला खुणवलं आणि म्हणाला, तू तिच्याशी बोल. मग आता चंद्रा सरळ विषयाला हात घालत म्हणाली, आई, मी आणि शशी यासाठी आलोय की आम्हाला असं वाटतं की कस्तुरीनं आता तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करावी. सचिनला ती आवडते आणि तो खरंच चांगला मुलगा आहे. मग तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली तर काय हरकत आहे? आणि आता हे ऐकलं आणि आतमधून सगळं ऐकणाऱ्या कस्तुरीच्या डोळ्यात जयवंतच्या आठवणींनी पाणी आलं आणि ती मनात म्हणाली, नाही, माझ्या जयवंतची जागा मी इतर कोणालाही देणार नाही. आणि ती रडायला लागली आणि तिच्या मनात जयवंतच्या आठवणींचं काहूर माजलं. त्या दोघांचे प्रेमाचे क्षण, लग्नाचे क्षण, सगळं तिला आठवलं आणि तिला फार रडायला आलं. आणि ती अचानकच आतमध्ये ओक्साबोक्शी रडायला लागली. आणि कस्तुरी रडायला लागली तशी चंद्रा आणि मालन आतमध्ये धावतच गेल्या. सचिनचा सुद्धा जीव खालीवर व्हायला लागला तिचा रडण्याचा आवाज ऐकून. आणि तो म्हणाला, छोटे शेठ, तिला काय झालं असेल, ती इतकी का रडते? आणि शशी म्हणाला, ती नाही रडत सचिन, हे तिचं तिच्या नवऱ्यावरचं प्रेम रडते. आणि हे प्रेमच तिला जयवंतला विसरू देत नाही. खूप म्हणजे खूप प्रेम करायची रे ती त्याच्यावर. आणि त्याला असा डोळ्यासमोर मरताना बघून तिच्यावर काय प्रसंग ओढवला असेल तूच विचार कर. आणि सचिन म्हणाला, छोटे शेठ, मी जाऊ का तिच्याकडे? मी तिला समजावू का? आणि छोटे शेठ, जर लग्नाला नाही म्हणाली ती तर? शशी म्हणाला, जर ती नाही म्हणाली तर सचिन तू प्रयत्न कर. तिच्या आयुष्यात रंग भरण्याची जबाबदारी आता तुझी. ती नाही म्हणेल, तिला तिच्या नवऱ्याला विसरणं अशक्य होईल, पण तू तिला विश्वास दे की तू तिला जयवंत इतकंच प्रेम करशील. आणि तू तिचा जयवंत हो. आणि तिला असा विश्वास दे की तिलाही वाटायला हवं की तिचा जयवंतच परत आला आहे तिच्याकडे. आणि सचिन म्हणाला, हो छोटे शेठ, मी खरंच कस्तुरीवर जयवंत इतकंच प्रेम करेन. आणि तो कस्तुरीकडे आतमध्ये गेला आणि तिचा हात पकडला आणि कस्तुरीने त्याच्याकडे खूप रागात बघितलं आणि त्याच्या थोबाडीत दिली. तशी मालन
आणि चंद्रा आणि शशी चकित झाले आणि कस्तुरी सचिनकडे जळजळीत नजरेनं बघत म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? इथून चालता हो. आणि सचिननं निराश होऊन खाली मान घातली. मग आता काय होईल पुढं? सचिन कस्तुरीचं मन वळवण्यात यशस्वी होईल का? सचिनचा कस्तुरी स्वीकार करेल का? आणि पुन्हा तिच्या आयुष्यात रंग भरले जातील का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.